बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे. पुढच्या भागाची सुरुवात आशीर्वाद घरापासून होईल. राजाने प्रेमाने आणलेल्या सजावटीच्या वस्तूंनी अवनीने संपूर्ण घर छान सजवलेलं असतं. दाराला सुंदर तोरण, भिंतीवर शोभेच्या वस्तू, फुलदाण्या अशा सगळ्या गोष्टींमुळे आधी अस्ताव्यस्त दिसणारं घर अगदी प्रसन्न दिसू लागलंय. घरातल्या सगळ्यांनाही हा बदल आवडलेला असतो. पण हे सगळं पाहून सुलीचा अक्षरशः जळफळाट होईल. ती मनात म्हणेल की ही मुलगी घरात आल्यापासून सगळंच बदललं. घर बदललं, माणसं बदलली आणि आता हे घर पुन्हा आनंदाने भरून जाईल. असं होऊ द्यायचं नाही. रागाच्या भरात सुरी जी आहे ती थेट अण्णांच्या घरी शिरते. पण धोंडी अण्णा तिला घरात पाहताच संतापतात. ते तिला स्पष्ट शब्दांमध्ये सांगतात की तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरात पाय ठेवण्याची? बाहेर निघ. हे आणि तिच्या तोंडावर दरवाजा बंद करतात. हा अपमान सुलेला अजिबात सहन होत नाही. बाहेर उभी राहून ती ठरवते की आता एकटीने काही नाही होणार. त्यामुळे ती देशमाने यांच्या घरी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेते. तिचा उद्देश एकच असतो, अवनीला या घरातून कायमची बाहेर काढायचं. दुसरीकडे आधीच्या भागात देशमाने यांनी अवनीच्या आईला सांगितलं होतं की योग्य वेळ आल्यावर ते अवनीला परत घेऊन येतील. त्यामुळे आता सुली आणि देशमाने यांची योजना एकाच दिशेने जाईल. दोघे मिळून अवनीला माहेर आणण्यासाठी किंवा दांगट कुटुंबाविरुद्ध काही मोठा डाव खेळण्यासाठी तयारी करतील. घरात मात्र अवनीचं स्थान दिवसेंदिवस मजबूत होताना दिसेल. धन्या, यशा, अण्णा आणि घरातले बाकीचे लोक तिच्यावर अधिक प्रेम करू लागतील. त्यामुळे सुलीला हे आणखी खटकणार आहे. पाण्याच्या मनातही अपराधीपणाची भावना आहे. तो अवनीशी खोटं बोलत नाही, पण त्याचा राग कमी होत चालल्याचं दिसत असेल. अ, पुढच्या काही भागांमध्ये त्याचा आणि अवनीचं नातं सुधारण्याची सुरुवात होण्याची शक्यता देखील आहे. राजाच्या बाबतीत एक नवीन ट्रॅक सुरू होऊ शकतो. त्याची नोकरी गेली असली तरी तो हार मानणार नाहीये. मात्र दत्त्या काका आणि देशमाने मिळून त्यांच्या कुटुंबावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू शकतात. तर या सगळ्या गोष्टींचा अपडेट मी तुम्हाला सांगितलेला आहे, की मालिकेत पुढे काय-काय होऊ शकतं. या सगळ्यावर तुमचं काय मत आहे मला नक्की कमेंट करून सांगा आपल्या व्हिडिओखाली आणि आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. मालिकांचे लेटेस्ट रेग्युलर अपडेट्स सगळ्यात आधी मिळवण्यासाठी. आपण भेटूया बाई तुझा आशीर्वाद याच मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये.